नाशिकमध्ये शरणपूर गोळीबार प्रकरणातील फरार संशयिताला अटक. लंबोदर फसाळीला जंगल धोंडेगाव परिसरातून ताब्यात घेतला. शरणपूर रोड परिसरामध्ये 8 ते 10 जणांनी तोडफोड करत गोळीबार केला होता. धाराशिवमध्ये आतापर्यंत 1 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी. जिल्ह्यामध्ये ज्वारीच्या पिकाला शेतकऱ्यांची पसंती. जिल्ह्यात 43,000 हेक्टरवर ज्वारीचा पेरा. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघरच्या नांदगाव जवळ भरधाव ट्रकची कंटेनरला धडक. अपघातामध्ये कंटेनर चालक गंभीर जखमी. अपघातामुळे महामार्गावरती वाहतूक काही काळ खोळंबल्याची माहिती. यवतमाळमध्ये ट्रॅव्हल्स आणि कंटेनरचा भीषण अपघात. महागाव ते पुसद दरम्यान महामार्गावर अपघात. दोन्ही वाहनातील चालक आणि प्रवासी जखमी. 7 जण जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. ताडकळस ते निळा महागावच्या रस्त्यासाठी गावकऱ्यांचे 10 दिवस आमरण उपोषण. आंदोलनाची त्वरित दखल घेत अनेक वर्षांची मागणी असलेला रस्ता दुरुस्तीला सुरुवात. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील आथली या गावामध्ये मुलानं वडिलाची हत्या केल्याची घटना. आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. बुलढाणा एसटी आगाराला दिवाळीमध्ये 7.5 कोटींची कमाई. एसटीतील विविध सवलतींमुळे प्रवाशांचा कल वाढला तर प्रवाशांसाठी जादा बसेसचीही सुविधा.